झोपेत असताना स्वप्न पडणं ही एक सामान्य गोष्ट मानली जाते। खरं तर स्वप्न पाहणं ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे, कारण स्वप्नात आपण अनेक गोष्टी साकार होताना पाहत असतो। बरं, कोणाला कोणतं स्वप्न पडेल याचा काही नियम नसतो, तसंच व्यक्तीचं त्यावर नियंत्रण देखील नसतं। आपल्याला स्वप्नात जे जे काही दिसतं त्याचा वास्तविक जीवनाशी जरूर काहीतरी संबंध असतो। तसंच या स्वप्नांना स्वप्नशास्त्रानुसार काहीतरी अर्थ नक्कीच असतो। वस्तुतः स्वप्न हे आत्मशोधाचं आणि आपले आंतरिक विचार आणि भावना समजून घेण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे। पण स्वप्नात दिसणाऱ्या काही गोष्टी शुभ तर काही अशुभ मानल्या जातात। तुम्ही स्वप्नात काय पाहता याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात। अनेकांना गाढ झोपेत असताना पैसा दिसतो, पण हे नेमके कशाचे संकेत आहेत याचा अंदाज अनेकदा लागत नाही। त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वप्नामध्ये पैसे दिसणे हे कशाचे संकेत आहेत किंवा याचा अर्थ काय होतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पैसा हे जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचं साधन आहे, पण अनेकांचं याबाबत असं मत असतं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही। काही प्रमाणात ते खरंही आहे, पण पैसा हे शक्ती आणि प्रभावाचं प्रतीक मानलं जात असल्याने याच पैशाने आपण अनेक गोष्टी खरेदी करू शकतो। मग त्यामध्ये प्रामुख्याने गाडी, बंगला, परदेशात प्रवास करणं, 5 स्टार हॉटेलात जाऊन चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेणं, अशा इतरही अनेक गोष्टी साकार करून आपण आरामदायी आयुष्य जगू शकतो हे नाकारता येणार नाही। म्हणून झोपेत पैसा पाहणं हा अनुभव आनंददायी असू शकतो। झोपेत पैसे पाहणं हे तुम्हाला नवीन येऊ घातलेल्या संधी किंवा संसाधनं तुमच्यासाठी उपलब्ध होत असल्याचं सूचित करू शकतात। तसंच स्वप्नामध्ये पैसे दिसणं हे यश, समृद्धी आणि विपुलतेचं प्रतीक असू शकतं। अनेकांना रस्त्यावर पैसे सापडल्याचं स्वप्न पडत असतं। तुम्हालाही स्वप्नात रस्त्यावर पैसे सापडल्याचं स्वप्न पडत असेल तर हे सकारात्मक मानलं जातं। याचा अर्थ असा होतो की भविष्यात तुमची आर्थिक अडचण लवकरच दूर होणार आहे। स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्याला स्वप्नामध्ये अचानक गुप्तधन सापडलं किंवा जमिनीत पुरून ठेवलेले पैसे सापडले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक कुठून तरी धन मिळण्याची शक्यता आहे। स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला अज्ञात क्षेत्रातून धन मिळू शकतं। पण झोपेत तुम्ही पैसे गमावताना पाहत असाल किंवा फाटक्या नोटा पाहत असाल तर हे सूचित करतं की तुम्ही पैशाशी संबंधित कामे व्यवस्थित करत नाहीत। त्यामुळं तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, प्रसंगी आर्थिक हानीसुद्धा होऊ शकते। अशावेळी सावध होण्याची खूप आवश्यकता असते। याशिवाय स्वप्नात चिल्लर किंवा नाणी दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं। एकूणच वेगवेगळ्या स्वप्नांचा अर्थ आणि संकेत वेगवेगळे असू शकतात। या संकेतांचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनात नक्कीच सकारात्मक परिणाम अनुभवू शकतो। तर आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।